यानंतर मुलुंडमधून एक ब्रेकिंग येते। मुलुंडमधील राड्यानंतर शिवसैनिकांवर निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केलेला आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर आयोगानं ही कारवाई केली आहे। मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती आणि आता याच प्रकरणी कार्यालयातून पैसे वाटपाचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला होता। आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय एक मोठी अपडेट, ते म्हणजे आता मुलुंडमध्ये राड्यानंतर शिवसैनिकांवर निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केलेला आहे। आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडनं। मयूर, पाहतोय काल मुलुंडमध्ये राडा झाला आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगानं शिवसैनिकांवरच गुन्हा दाखल केलेला आहे। काय सध्याचे अपडेट्स आहेत? नक्कीच मुलुंडमध्ये जो काल राडा झाला आहे, ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आणि बीजेपीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये राडा झाला। मात्र त्या राड्याने जे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे। सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणी आहे तो गुन्हा दाखल केला आहे। आता ठाकरे गट आणि भाजप गट याची पुढे काय करतील हे पाहणं होते त्याचे ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण अपडेट बद्दल। तर काल आपण पाहतोय मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। या संदर्भातली ही एक मोठी अपडेट।